Hello, this is the सौरभ अवथरे. आजची तारीख आहे 1 सप्टेंबर 2016. आता वाजले करीब रात्रीचे संध्याकाळचे 7 वाजले. आय जस्ट फील रिअली अलोन हिअर. हा आर्टिफॅक्ट एपिसोड नाही आहे, डेफिनेटली नॉट. मी खापरखेड्यामध्ये आहे, 500 मेगावाईट गेट नंबर 1च्या समोर एका व्हॅनमध्ये एकटा बसून आहे आणि फीलिंग रिअली अलोन फील करत आहे. या वेल, आत्ताच मी अवतार द लेजंड ऑफ कोरा सीझन पूर्ण कंप्लीट केला. अँड देन आय जस्ट बीन रिअली स्टॉप. I just been stopped. I don't know, because everything is stable. माहीत नाही, बट माझं माइंड कसं एकदम एक प्रकारे स्टेबल झालं आहे. एक प्रकारे अलोन फील करत आहे आणि या अलोनचा मी मजा घेऊन राहिला आहे. माहीत नाही, बट सम हाऊ आय 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 जस्ट बीन लाइकिंग दिस. बट इनसाइड एक प्रकारे कसं मरून राहिला आहे. जेव्हा माणूस जेव्हा एकटा राहतो ना, तेव्हा जस्ट त्याला काही कळत नाही आणि तो बस एकटाच राहतो. त्याचप्रमाणे मी कसं एकटाच राहतो. माझी लाईफ आता बिकम रिअली अलोन, काफी अलोन आहे. वेल, माझ्या लाईफमध्ये अशी कोणती स्पेशल लेडी नाही आहे. अनदर थिंग इज अजून काही खास नाही आहे. मी जॉब करतो, जॉबवरून येतो, पढाई करतो, नाही तर थोडी बहुत एपिसोड्स वगैरे बघतो, बिग बँग थेरी किंवा अवतार. एका दिवशी मी होल सिरीज कंप्लीट करून टाकतो. सीझन तर सोडून दे, सिरीज एका दिवशी 2-2, 3-3 सीझन तर खतमच करून टाकतो. बस घरी आलं, मोबाईल सुरू केला का बस सुरू. बस माझ्या लाईफमध्ये आता हेच राहिलं. घरी येणं, जॉबमध्ये जाणं, जॉबवर ते स्क्रिप्ट लिहिणं, स्क्रिप्ट लिहिल्यानंतर मग घरी येणं, सीझन पाहणं आणि दुसऱ्या दिवशी सेम. काइंड ऑफ रिअली बोरिंग लाईफ. हा नाही म्हणजे, बट काय आहे की जर तुमची लाईफ बिकम बेटर आहे तर थोडं बहुत पेन सहन करावं लागते. आणि हे पेन कोणत्या प्रकारे येईल तुम्हाला कळणार सुद्धा नाही. कधी कधी फिजिकल पण असते, तर कधी कधी मेंटली असते, तर कधी कधी पेशन्स पण एक प्रकारे पेन देते. शांती. आपण कसं, माझ्या लाईफमध्ये मी कसा नेहमी एकदम फुल ऑन ॲटिट्यूड आणि खुलून राहत होतो. बट आता मी चहा करपत खुलून नाही राहू शकत. म्हणजे खुलून राहू तर कोणासोबत? इथे इथे माझ्यासोबत बोलण्यासाठी कोण आहे? नो वन इज हिअर. कोण आहे? खापरखेड्याला मी कोणाच सोबत बोलत नाही राव. मी जस्ट एकटा राहतो. जॉबवर जेवढं काही थोडंसं बोलणं होईल थोडंसं बोलतो. या राव, मी खरंच कोणासोबत बोलत नाही राव. आणि मी जस्ट एकटा राहतो, एकटा स्क्रिप्ट लिहितो, ड्युटी करून येतो आणि सॅटर्डे किंवा संडेला आत्याकडे गेलो का थोडं बहुत पलक सोबत, अदिती सोबत किंवा आत्यासोबत थोडंसं. बस घरी गेलं का आई वडील मित्र वगैरे राहते. बट काइंड ऑफ आता मित्र पण कसे एक प्रकारे दूर झाले माझ्यापासून.
मागच्या हप्त्यामध्ये 2 वीक अगोदर मी ठरवलं होतं का आपल्या घरी पार्टी करील बा दारूची. बट वेळेवर नाही का चिखलदराचा प्लॅन हे झाला आणि त्यामुळे मी चिखलदरा चालला गेलो. मग या पोट्ट्यांना राग आला कारण तू असं डिच काउंट केला वेळेवर. तर त्यामुळे मी मागच्या रविवारपासून मी त्यांच्यासोबत बोललो सुद्धा नाही. पिंटीला फोन सुद्धा नाही लावला. काल परत दिवशी मी फोन लावण्याचा प्रयत्न केला बट त्याचा फोन स्विच ऑफ होता. आज फोन मी लावलाच नाही. हे घ्या ना तुमचे डब्बा. दोन्ही आहे त्याच्यात. सो फीलिंग अलोन या प्रिटी मच. आता उद्या माझा वाढदिवस आहे आणि मी एक प्रकारे कसं सेलिब्रेट करीन तर आत्यासोबत. या संडेला वडिलांनी तर बोलवलं बट मी माझ्या लाईफपासून बहुत बोर झाला आहे. आता मी माझ्या डेस्टिनी अचीव करण्यासाठी मी मोर दॅन रेडी आहे. मी माझे स्क्रिप्ट लिहितो. एक प्रकारे मटेरियल वर्क करत आहे माझ्या डेस्टिनीसाठी. तर टुमॉरो इज बेटर दॅन टुडे हे स्वतःला समजून आपण पुढे चालत राहू. जस्ट कीप मुव्हिंग फॉरवर्ड. आणि पुढे काही ना काही येईनच. त्याला बस फेस करा आणि समोर चांगलं होईनच याची हे करावी. आपण कसं थोडंसं या साऱ्या गोष्टी कसं समजून घेतल्या पाहिजे की कसं आहे काय आहे. आपण या साऱ्या गोष्टीला कशा प्रकारे हँडल करू शकतो. आणि फीलिंग अलोन इज सम टाइम इज अ गुड थिंग. कारण हाच एक वेळ असतो का यावेळेस तुम्ही स्वतःबद्दल चांगल्याने विचार करू शकता आणि तुम्हाला का पाहिजे का नाही पाहिजे कशा प्रकारे पाहिजे ते पण तुम्ही याच्यात मांडू शकता की या आय वॉन्ट दिस आय वॉन्ट दॅट समथिंग लाईक दॅट. सो असं होतच असते आणि आपण या साऱ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. टुमॉरो इज बेटर दॅन टुडे. सो आय एम जस्ट वेट. या मला माझ्या लाईफमध्ये माझी लाईफ इज अ रिअली अमेझिंग. आता मी इथे बसून आहे. आता आता मी एक जस्ट एक्झाम्पल देऊन राहिलो. इथे मामाजीची मीटिंग सुरू आहे. उद्या स्ट्राईक आहे इथे कंपनीमध्ये. छोटी मोठी स्ट्राईक आहे. तर याच्यावर थोडंफार कसं काय प्रकारे हँडल आउट करणं या प्रकारे त्यांची मीटिंग सुरू आहे. बट ॲक्च्युली माझ्या जे फिल्म मेकिंग आहे त्याची मीटिंग कशी असते बहुत ही अमेझिंग. आणि एक वेळ मीटिंग सुरू झाली का 5-6 घंटे मीटिंग तर कधी खतमच होत नाही. एक प्रकारे शिफ्ट सारखी मीटिंग राहते. या कारण याच्यामध्ये कंटिन्युअस लोक बोलत असते. म्हणजे एक प्रकारे रायटर म्हणजे मी सांगीन त्यांना स्टोरी मग ते पण त्यांचे काही ना काही पार्ट्स इन्क्लूड करतील. आणि एक नाही खूप सारे त्यांना पार्ट्स इन्क्लूड करीन. मग याच्यानंतर स्टोरी बोर्ड तयार होते. शेड्यूल्स तयार होते. मीटिंगमध्ये बहुत काही गोष्टी होतात. आणि माझ्या लाईफमध्ये जे मीटिंग राहील ना तर मी बहुत जास्त एक्सायटेड राहीन. कारण आय लाईक दॅट. काय मला माझ्या लाईफमध्ये बहुत सारे मित्र पाहिजे राव. आणि या मित्रांसाठी मग बहुत सारे अमेझिंग थिंग्स आणि यांच्यासोबत असलेल्या गोष्टी जाणून घेणं समजून घेणं. दॅट्स द थिंग. दॅट्स what I want. It's been amazing. It's a great. It's awesome. Life is full of amazing. You should trust it. It's been great and
फील्स नाईस. काय आहे की आपण वेट कर. राईट नाव जस्ट नेट नीड टू वेट आणि लर्न. So I just need to quit it. Thank you.